नक्कीच सिद्धेशदादा कुसबे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला संघ अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आणि पहिल्या षटकावरती मारा करेल रॉयल मोरली संघाकडून बॉलरमॅन मुजीब आणि फलंदाज ज्याने षटकाराची हॅट्रिक मारली होती असं किरण नॉन स्ट्राईक वरती आशुतोष. आणि फलंदाज होतोय बाद. फलंदाजाला जावं लागते माघारी. पहिल्या चेंडूमध्ये पहिली विकेट एक मोठा गडी मासाल गडी गमावलाय तो म्हणजे आगरदांडा संघाने. पहिल्या चेंडूमध्ये पहिली विकेट चांगली सुरुवात म्हणावी लागेल रॉयल मोरली संघाकडून. तर मैदानावरती किरणची जागा समजण्यासाठी आलाय तो म्हणजे विराज उर्फ वीरू. ठीक आहे चला विराज आणि आशिष अशी जोडी आता मैदानात सज्ज होत. नक्कीच एक मोठा गडी गमावलाय. मोठी विकेट म्हणावी लागेल किरण यांच्या स्वरूपात. आणि मुजीब पॉवर प्लेचं पहिलं षटक. आणि आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडे दाद केली जाते परंतु निर्धाव चेंडू. फलंदाज सुरक्षित आहे या चेंडूवरती. आतापर्यंत 2 चेंडू 0 धावा आणि 1 विकेट. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय 1 धावांसाठी. 1 धाव स्ट्राईक रोटेट होते. आता मात्र आगरदांडाच्या धावफलकावरती 1 धावांची मोहर. आणि एलबीडब्ल्यूच्या आतील आणि पंचांचे बोट आहेत म्हणजे आशिषची जाती विकेट. एक आणखीन एक मोठी विकेट आशिषच्या स्वरूपात मोठा गडी बाद झालाय आगरदांडा संघाचा. बॅक टू बॅक एक मोठी हाजरा म्हणावी लागेल संघासाठी. चार चेंडू 1 धावा आणि 2 विकेट. नक्कीच आतापर्यंत मुजीब याने आपलं वर्चस्व नक्कीच आगरदांडा या संघासमोर ठेवलंय. आणि आशूची जागा समोरसाठी गेला तो म्हणजे विवेक. मुजीब आतापर्यंत आपलं अस्तित्व आपलं प्रभुत्व या ठिकाणी आपल्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी करतोय मुजीब. आणि आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते परंतु पंच या ठिकाणी कोणतीही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. लास्ट बॉल असेल पण टू गो. पॉवर प्ले ते पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि आता मात्र एज लागते
एसटीच्या पाठीमागे. पाहूया किती धावा मिळतील. 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे मात्र 2. आता मात्र दुसरे षटक घेऊन येतोय तो म्हणजे मुस्तफा. श्रीवर्धन क्रीडा नगरीमध्ये त्याला पोलाडी या नावाने प्रसिद्ध असलेला मुस्तफा. मुस्तफा विरुद्ध विवेक विरुद्ध मुस्तफा. कोण कशा प्रकारे प्रत्युत्तर करेल हे येत्या काही वेळात आपल्या समोर असेल. परंतु सामना नक्कीच अंतिम चेंडूपर्यंत जाईल यात तेवढ मात्र शंका नाहीये. आणि एक मोठा फटका. चेंडू जाते सीमारेषा पार. विवेकच्या बॅटमधून ब्रँडिंग फटकार आणि मिळालं षटकार. आता मात्र धावफलकावरती 8 धावा. एक चेंडू आणि 8 धावा. पहिल्या चेंडूमध्ये मोठा प्रहार म्हणावा लागेल. मुस्तफा थोडीशी या ठिकाणी फिल्डिंग मध्ये थोडीशी चेंज पाहायला मिळते. मुस्तफा श्रीवर्धन क्रीडा नगरीमध्ये पोलाड म्हणून प्रसिद्ध. आणि पुन्हा एकदा समोर खेळलेला स्ट्रोक. आता मात्र 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये जातोय. एकदा मिळेल या चेंडूवरती. नक्कीच आयुष्यात क्षेत्र कोणते असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. या म्हणीप्रमाणे दोन्ही संघांना प्रामाणिक कष्ट दाखवायला लागतील. आणि आता मात्र आउट साइडला काय सुरेख देखणा फटकार आणि मिळाला या ठिकाणी चौकार. काय देखणा स्ट्रोक या ठिकाणी फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 13 धावा. पाठवली ना बॅट. आणि आता मात्र समोर खेळलेला फटका जमीर यांनी फील्ड केलाय पण तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. 4 चेंडू आणि 14 धावा. धावफलकावरती आणि पुन्हा एकदा थोडीशी उसळी घेतली या चेंडूमध्ये. अतिशय सुंदर असा हार्ड लेंथचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला मुस्तफा यांच्या माध्यमातून. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 14 धावा.
आणि आतापर्यंतच्या खेळामध्ये आगरदांडा या संघाने 2 गडी गमावले. 14 धावा स्कोर कार्ड वरती. आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी येतो तो म्हणजे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जावेद. पाहूया जावेद विरुद्ध विराज, विराज विरुद्ध जावेद अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काय सुरेख स्ट्रोक होता. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. काय सुरेख देखणा स्ट्रोक या ठिकाणी फलंदाजाने मारला होता विराजाने. जावेद आणि या ठिकाणी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू जावेद यांच्या माध्यमातून. आता मात्र उलट हवेत आहे चेंडू. बघा किती धाव मिळतील. 1 धाव नक्कीच पूर्ण करतील आणि 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 3 चेंडू आणि 20 धावा. चौथा चेंडू जावेद याचा. आणि आता मात्र समोर खेळलेला मोठा फटका, मोठा आणि मोठा षटकार. अतिशय लांब उत्तुंग असा फटकार. सुरेख देखणा राजेशाही स्ट्रोक पाहायला मिळाला विराज यांच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 26 धावा. आणि पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. परंतु 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच आगरदांडा या संघाच्या खात्यामध्ये थोडीशी आनंद उत्साह नक्कीच असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल जावेद याचा. आणि पुन्हा एकदा मोठा फटका. परंतु विराज होतो आउट. विराजला जावं लागते माघारी. विराज बॅक टू द पवेलियन. नक्कीच या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये एक चांगली खेळी विराज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 28 आणि 3 गडी गमावले ते म्हणजे आगरदांडा या संघाने. श्रीतेज तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 28 धावा.
28 रन्स ऑन स्कोर कार्ड असेल. तर अंतिम षटक पहिल्या सत्रातील अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे नदीम. किती धाव मिळतील? एक धाव नक्कीच मिळेल. दुसरी धाव सुद्धा नक्कीच यष्टीरक्षकाला या ठिकाणी धावबाद करण्याची संधी एक प्राप्त झाली होती, परंतु ती संधी गमावली आणि 2 धाव मिळतील या चेंडूवरती. आणि आता मात्र पंचांकडे एक मोठी अपील, परंतु फलंदाज सुरक्षित आहे. आणि आता मात्र सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला नदीम यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. 4 चेंडू आणि 31 धावा. पहिल्या सत्रातला अंतिम आणि आता मात्र काय देखणा स्ट्रोक. सुंदर सुंदर आणि मोठा फटका. मिळतील 6 धावा. षटकार. लास्ट बॉल असेल. 1 to go. 37 धावा धाव फलकावरती. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणि आता मात्र ब्लॉक होलचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू आणि पंचांनी धावबाद घोषित केलाय. या ठिकाणी पहिली फलंदाजी करताना अग्रदादा संघाने आपल्या खेळीतून तब्बल 24 चेंडूमध्ये 37 धावा केल्यात. तर रॉयल बोर्ली या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडूमध्ये 38 धावा कराव्या लागतील. म्हणजे 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. क्वार्टर फायनलचा पहिला सामना आजच्या दिवसातील, तसंच आजच्या दिवसातील शेवटचा सामना रॉयल बोर्ली विरुद्ध अग्रदांडा.
चला ठिकाणी रॉयल मोरली या संघाकडून प्रथम सलामीचे फलंदाज असतील स्ट्राईक एंड वरती जावेद, तर नॉन स्ट्राईक एंड वरती इम्रान. जावेद आणि इम्रान अशी म्हणजे लेफ्ट हँड राईट हँड प्रकारे गोलंदाजी करतो. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू तेवढा सुंदर मारला होता, परंतु 2 धावा नक्कीच या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. दुसरा चेंडू अतिशय सुंदर असा ब्लॉक होईल तो चेंडू. 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज इम्रान येतो स्ट्राईक एंड वरती. आणि इम्रानचा मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. इम्रानच्या बॅटमधून षटकार. नक्कीच पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत यावेळी मात्र आता मात्र राईट अप राऊंड विकेट गोलंदाजीसाठी आणि आता मात्र इम्रान होतो बाद. नक्कीच गोलंदाज राईट अप राऊंड विकेट आला होता, थोडासा गोलंदाजीचा अँगल बदलला आणि इम्रान झाला बाद. एकूण धाव फलकावरती 4 चेंडू 9 धावा. अभिया कोण आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून ठेवतोय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वपूर्ण असेल. आजच्या दिवसात अग्रगंडा असेल किंवा रॉयल मोरली असेल, दोन्ही संघांनी आपापल्या खेळातून चांगलं असं प्रदर्शन या ठिकाणी केलं होतं, परंतु ही निर्णायक मॅच असेल आजच्या दिवसातील. आणि फलंदाज जातोय तो म्हणजे जमीर. गोलंदाज विवेक
आणि आता मोठा फटका, षटकार षटकार षटकार. 5 चेंडू आणि 15 धावा. पहिलं षटक विवेक याचं एक महागडं षटक म्हणावं लागेल. जमीर उर्फ जम्मू आणि पुन्हा एकदा डोलावलाय. पाहूया किती धाव मिळतील. तब्बल 4 धावा. जमीर ऑन फायर. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा केल्या ते म्हणजे जमीर उर्फ जम्मू यांनी. आणि पहिले षटक संपतंय. धाव फलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 19 धावा. 19 धावा. 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतंय. आमचे गुणलेखक रोहन अभ्यंकर या ठिकाणी अतिशय सुंदर असं गुणलेखन आमच्या सोबत करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी पहिलाच गोलंदाज जर एवढा बहादूर ठरला तरी येणाऱ्या गोलंदाजावरती तेवढं प्रेशर सुद्धा पाहायला मिळेल. कारण का पहिलं षटक विवेक हा एक सुंदर गोलंदाज म्हणून नामांकित आहे. रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये दरम्यान पॉवर प्लेचं षटक संपतंय. त्या फलकावरती 19 धावा. दुसरं षटक विराज गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्राईक वरती जावेद. पाहूया जावेद विरुद्ध विराज. विराज विरुद्ध जावेद काय होईल. आता मात्र डावकर आताचा फलंदाज. आता मात्र हलवारात्री खेळून काढलाय. एक धाव आणि यष्टीरक्षकांनी थोडीशी चूक केली. मिळतील 1 धावा. 1 धाव मिळेल. जमीर उर्फ जम्मू. एक चेंडू 20 धावा. आणि आता मात्र ऑफसाईडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज बीट झालाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता होते. आणि आता मात्र आणखीन एक षटकार येतोय जमीरच्या बॅटमधून. जमीर ऑन फायर. थोडासा आक्रमक या ठिकाणी रूप या ठिकाणी जमीर आपल्या बॅटिंग मधून दाखवतोय. आणि आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. दोन्ही फलंदाज सुरक्षितपणे क्रीज मध्ये पोहोचतील. नक्कीच जमीर या सामन्यामध्ये आपल्या बॅट मधून षटकारांचा आणि चौकारांचा पाऊस पाडतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना परंतु रंगतदार सामना. आणि आता मात्र ऑफसाईडच्या दिशेला गॅप भेदून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील तब्बल 4 धावा. चौकार. 31 धावा. 11 चेंडू 31 धावा. 31 धावा. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल. आणि आता मात्र जावेद होतोय बाद. अंतिम चेंडूवरती विराज यांनी जावेदला बाद केलाय. दोन
षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागलेत, त्या म्हणजे 31 धावा. अजूनही अंतिम 2 षटक येणं बाकी. आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू 7 धावांची गरज. 12 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच धावा थोडेसे कमी आहेत, चेंडू नक्कीच जास्त आहेत, परंतु गोलंदाज आणि जर चांगली गोलंदाजी केली तर कुठेतरी कमबॅक या संघाकडून होऊ शकतं. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल, कोण जिंकेल नक्की सांगता येत नाही. आणि विकेट जमीरला जावं लागते माघारी. दीपक आहे ना बोलला, दीपक बॉलर कोण आहे? दीपक असेल, गोलंदाज असेल दीपक. आता मात्र 11 चेंडू आणि 7 धावांची गरज. नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे, शेवटपर्यंत काय होईल, कोण जिंकेल सांगता येत नाही. आणि परंतु जमीरने मला वाटते त्याचं काम अतिशय चोखपणे पार पाडले, आपल्या संघाला अतिशय सुयोग्य स्थितीमध्ये आणून सोडले. आणि नदीम जमीरची जागा सांभाळण्यासाठी मैदानात दाखल झालाय, तो म्हणजे नदीम. दीपक गोलंदाजी मार्क वरती, पहिल्या चेंडूमध्ये विकेट, दुसरा चेंडू दीपक याचा. आणि आता मात्र हलवर हाताने यष्टीच्या पाठीमागे खेळला, 1 धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा धाव अतिशय सुंदररित्या पूर्ण. नदीम यांचा थोडासा विचारपूर्वक खेळलेला स्ट्रोक हळूवार हाताने यष्टीच्या मागे लोटला होता आणि 2 धावा पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा हळूवार हाताने खेळलाय, थोडीशी गचाळ, थोडीशी खराब क्षेत्ररक्षण बोलावं लागेल. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. मुस्तफा कशा प्रकारे, आणि आता मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. आणि आता मात्र आशिष यांनी फील्ड करेपर्यंत 2 धावा नक्कीच दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, जिंकण्यासाठी मात्र 2 धावांची गरज. पाहूया हाच चेंडू रॉयल बोर्ली संघासाठी विनिंग चेंडू ठरतोय का, विनिंग बॉल ठरतोय का. आणि आता मात्र 1 धाव. आता मात्र अंतिम षटक आणि जिंकण्यासाठी मात्र 1 धावांची गरज. 6 चेंडू 1 धावांची गरज. नक्कीच आजच्या दिवसात आपण विविध संघांना आपण या ठिकाणी खेळताना पाहिलं आणि
अगदी शेवटपर्यंत सर्व सामने हे अतिशय रोमहर्षक असे आपल्याला पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे ही सुद्धा मॅच आगरजाटा विरुद्ध रॉयल बोरी आणि रॉयल बोरी हा संघ आणि